नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 5 शैक्षणिक वाटचाल या प्रकरणातील पुढील मुद्दे अभ्यासणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातील पुढील मुद्दा आहे तो म्हणजे संगणक. संगणकाला कॉम्प्युटर असे म्हणतात. हे विजेवर चालणारे एक माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांख्यिकी, आकडेमोड करणारे उपकरण आहे. 1969मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जादवपूर विद्यापीठ यांनी एकत्रितपणे ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. म्हणजे पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून हा संगणक बनवण्यात आला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या कंपनीला 1974मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले आणि भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा म्हणून प्रयत्न केले जाऊ लागले. आपला भारत देश आर्थिक व बौद्धिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला गेला. अशातच 1987मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक तयार करण्याचा निर्णय घेतला. 1988मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग या संशोधन संस्थेची स्थापना केली. 1991मध्ये संस्थेने डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला. भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर BARC भाभा अणुसंशोधन केंद्र हे भारतातील पहिले अणुसंशोधन केंद्र आहे. ते डॉक्टर होमी भाभा यांनी इसवी सन 1954मध्ये सुरू केले. हे आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेले भारतातील अग्रेसर अणुसंशोधन केंद्र आहे. अणुऊर्जा विषयक सर्व संशोधन व विकास कार्य मुंबई येथील तुर्भे येथील संशोधन केंद्रात केले जाते. या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड टेस्ट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल आणि लाईफ सायन्सेस अशा विषयात मोलाचे संशोधन केले. शेती, वैद्यक व उद्योगधंदे अशा क्षेत्रात संशोधन केले. अणुऊर्जा तयार करणाऱ्या अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आली. अभियांत्रिकी IIT 1951मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता. म्हणजेच बांधकाम, उद्योगधंदे यांसारख्या उद्योगांसाठी लागणाऱ्या कौशल्यपूर्ण व्यक्ती भारतातच उपलब्ध होतील. मुंबई येथील पवई, चेन्नई, कानपूर नंतर नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे IITमध्ये रूपांतर करण्यात आले. भारतातील IIT या संस्थेला स्वायत्त किंवा स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देऊन BK म्हणजेच बॅचलर इन टेक्नॉलॉजी व MTech मास्टर इन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. BTech प्रवेशासाठी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच JEE ही परीक्षा द्यावी लागते. परीक्षांद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे IIT या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. 1970 ते 80च्या दशकात या संस्थेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात परदेशी जाऊ लागले. यामुळे ब्रेन ड्रेनची समस्या निर्माण होऊ लागली. 1990 नंतर मात्र ही परिस्थिती बदलली. 1994मध्ये आसाम राज्यातील गुवाहाटी व 2001मध्ये उत्तराखंडातील हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथे IIT संस्थेची स्थापना करण्यात आली. IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान संस्था होय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच IIM IITमधून उच्च दर्जाचे अभियंते म्हणजे
इंजिनियर्स तयार होऊ लागल्यावर कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने गुजरातमधील अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना केली. बँका, हॉटेल, पर्यटन यांसारख्या क्षेत्रात कुशल व्यवस्थापकांची गरज विशेष करून जाणवत असे. अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने IIM याच्या उभारणीत मदत केली. पश्चिम बंगालमधील कोलकाता, कर्नाटकमधील बँगलोर, उत्तर प्रदेशमधील लखनौ, केरळ कोझिकोडे, मध्य प्रदेश इंदौर आणि मेघालय राज्यातील शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्था स्थापन केल्या. मुलांनो, याचप्रमाणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII या संस्थेत चित्रपट निर्मिती संदर्भातील सर्व गोष्टींचे पद्धतशीर शिक्षण मिळते. दिग्दर्शन, संकलन आणि अभिनय असा चित्रपटांशी निगडीत सर्वच गोष्टींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची सोय या संस्थेत झाली. ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेले चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ही संस्था पूर्वीच्या प्रभाग फिल्म्स कंपनीच्या ठिकाणी वसलेली आहे. 1960 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. तसेच या संस्थेचे नाव संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID 1961 मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन म्हणजेच इंडस्ट्रियल डिझायनिंग या विषयाचे शिक्षण देण्यासाठी NID या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने 1963 ते 64 मध्ये बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूचे डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम सुरू केले. या संस्थेने आकाशवाणी संच म्हणजेच ट्रान्झिस्टर, गणकयंत्र म्हणजेच कॅल्क्युलेटर या वस्तूंचे डिझाईन म्हणजे आरेखन तयार केले. संशोधन संस्था, वैद्यक क्षेत्र. स्वातंत्र्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी 1949 मध्ये भारतातील वैद्यकीय अनुसंधान परिषदेची म्हणजेच ICMR ची स्थापना झाली. या संस्थेवर देशातील वैद्यकीय विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, सरकार व खाजगी संशोधन संस्था यांना वैद्यकीय संशोधनासाठी सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली. वेगवेगळ्या रोगांवर संशोधन करणारी 26 केंद्रे देशभरात सुरू झाली. या संख्येच्या संशोधनासाठी क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. वैद्यक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला गती देण्यासाठी सरकारने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल या संस्थेस म्हणजेच AIIMS या संस्थेची स्थापना केली. या संस्थेवर वैद्यकशास्त्राच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे अभ्यासक्रम बनवण्याची जबाबदारी टाकली. वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालये, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक हॉस्पिटल्स ही या संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालये, हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे या संस्थेने काढली. सरकारने वैद्यकीय क्षेत्राचा विकास करण्यासाठी 1958 मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही संस्था नव्याने स्थापन करून या संस्थेवर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चिती व देखरेख आणि तपासणीची मागणी टाकली. मुलांनो, भारतातील वनस्पती व इतर साधनांद्वारे औषधे तयार करून उपचार करण्याची पद्धत म्हणजेच आयुर्वेद होय. निसर्ग उपचार पद्धत म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात रुग्णांना ठेवून मसाज, लेप यांसारख्या गोष्टींचा वापर करून इलाज करणे. ही औषध उपचार पद्धती जुनी आहे. त्यातही औषधांचे व्यवस्थापन आणि प्रकृतीच्या आकलनाची विशिष्ट तत्त्वे आहेत. तर होमिओपॅथिक ही एक ॲलोपॅथीला पर्यायी असणारी औषधोपचार पद्धती असून तिची सुरुवात 1790 साली जर्मनीत झाली. तर या 4 चिकित्सा पद्धतींमध्ये संशोधन व विकास घडवून आणण्यासाठी 1969 मध्ये सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1979 मध्ये ही संस्था बंद करून तिच्याऐवजी 3 नव्या संस्था स्थापन करण्यात आल्या. त्या पुढील प्रमाणे:
सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नेचर क्युअर या संस्थांकडे त्या चिकित्सा पद्धतीनुसार विविध रोगांवर संशोधन, चाचण्या, औषधांच्या प्रमाणीकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली. कर्करोग शिक्षण, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल सेंटरची संस्था आहे. टाटा या संस्थेद्वारे विविध रोगांवर उपचार व संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. त्यातील ही संस्था कर्करोग उपचार, संशोधन आणि कर्करोगासंबंधी शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून काम करते. संशोधन संस्था कृती. मुलांनो, आत्तापर्यंत आपण ज्या संशोधन संस्था वेगवेगळ्या क्षेत्रातील बघितल्या त्या सर्व स्वातंत्र्य कालखंडातील स्थापन झालेल्या आहेत. परंतु भारतात स्वातंत्र्यपूर्व काळातच कृषी क्षेत्रात संशोधन 1905 मध्येच सुरू झाले. भारतीय कृषी संशोधन संस्थेला म्हणजेच इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट 1958 मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. कृषी क्षेत्रातील विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विद्यापीठांचे कार्य सुरू झाले. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. या मुख्यालयातील ग्रंथालय हे देशातील सर्वात मोठे कृषी विषयक ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात शेती व शेती संबंधित माहिती असणारी अनेक पुस्तके आहेत. गहू, कडधान्य, गळीताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले. या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयीचे संशोधन येथे सुरू झाले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला तसेच देशालाही झाला. अशा प्रकारे या पाठात आपण भारताची शैक्षणिक वाटचाल हे विविध आयोग, संशोधन केंद्रे, विद्यापीठे यांच्या आधारे समजावून घेतली आहे. धन्यवाद.